कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा म्हणजेच आत्मा यांच्याद्वारे शेतकरी उत्पादक कंपनी व गट यांच्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहामध्ये एकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी विभागीय सहसंचालक अमरावती किसन मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व प्रकल्प संचालक आत्मा मनोज ढगे उपस्थित होते। सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय विभाग सुरेंद्र गावंडे, NS अंभोरे, दादाराव हटकर, प्रवीण वानखडे यांनी सकाळच्या सत्रामध्ये शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केलं। सलाम किसान संस्था मुंबई दिलीप राठोड यांनी ड्रोनद्वारे फवारणी, आधुनिक शेती इत्यादीबद्दल सखोल माहिती दिली। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बुलढाणा यांनी केलं। यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी शेतीबद्दल तसेच शासकीय योजनेबद्दल माहिती देऊन लाभ घेण्याचे आवाहन केलं। जिल्हाधिकारी बुलढाणा डॉक्टर किरण पाटील यांनी शेतकरी गट कंपनी यांना साथ घालताना त्यांनी आपापल्या क्षमता ओळखून एक नवीन ठसा कृषी क्षेत्रामध्ये उमटावा, सामूहिक पद्धतीने शेतकऱ्यांनी प्रगती करावी, तसेच शेतकऱ्यांनी सामूहिक प्रगतीसाठी सामूहिक चिंतन करावे। बचत गटांनी लोणचे, पापड उद्योगाच्या पलीकडे आपल्या क्षमता ओळखून प्रगती करावी। एक जिल्हा एक ब्रँड करून सर्व गट कंपन्यांनी प्रक्रिया करून राजमाता नावाने जिल्ह्याचा ब्रँड तयार करावा व जिल्ह्यातील शेतकरी कंपन्या, शेतकरी गट, महिला बचत गट यांना त्यांनी असं आवाहन केलं। सर्वांनी एका ठिकाणी येऊन जिल्ह्याचा एक ब्रँड तयार करण्यात यावा व जिल्ह्याची एक वेगळी ओळख निर्माण व्हावी, यासाठी शासन स्तरावरून सर्वतोपरी मदत करण्यात येईल। तसेच प्रत्येक महिन्याला अशी एक कार्यशाळा घेऊन खरेदीदार ते विक्रीदार असा समेट घडवून आणण्यात येईल, असेही यावेळी त्यांनी सांगितलं। पी.व्ही. उन्हाळे यांनी आभार प्रदर्शन केलं। कार्यशाळा यशस्वी करण्याकरिता अनेकांनी प्रचंड मेहनत घेतली। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।